नमस्कार. बाळूमामांचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सर्वांचं स्वागत आहे. तर भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून गरज पडेल तेव्हा जवळ यायचं आणि गरज संपली की दूर जायचं याबद्दलचे बाळूमामांनी आपल्या भक्तांना सांगितलेला संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर चला पाहूया. नमस्कार भक्तांनो, गरज पडली की जवळ यायचं आणि गरज संपली की दूर जायचं ही माणसांची सवय असू शकते, पण भक्ताने अशी वृत्ती कधीच ठेवू नये मित्रांनो. जो फक्त स्वार्थासाठी नाती जोडतो तो प्रेमाची किंमत कधीच समजू शकत नाही. संकटात साथ देणारे अनेक भेटतात भक्तांनो, पण संकटे संपल्यानंतरही साथ देणारेच खरे असतात, लक्षात ठेवा. बाळूमामा आपल्या भक्तांना सांगतात, अरे माझ्या बाळांनो, उपकार विसरणे हा मोठा दोष आहे. ज्यांनी आपल्याला कठीण काळात आधार दिला त्यांना चांगल्या दिवसांत विसरू नका भक्तांनो. स्वार्थासाठी जवळ येणारी माणसे वेळ बदलली की दूर निघून जातात, पण प्रेम, विश्वास आणि निष्ठा यावर उभी असलेली नाती काळाच्या प्रत्येक परीक्षेत भक्तांनो टिकून राहतात. देवाकडेही अनेक जण गरज असताना धाव घेतात भक्तांनो, आणि इच्छा पूर्ण झाली की देवाला विसरतात. पण खरा भक्त सुखात आणि दुःखात दोन्ही वेळेस दुःखाचे भक्तांनो देवाचे स्मरण करतो. बोला बाळूमामांच्या नावानं सांग बरं. ज्यांच्या मनात कृतज्ञता असते त्यांच्या जीवनात आनंद नांदतो. ज्यांच्या मनात फक्त स्वार्थ असतो त्यांच्या आयुष्यात कायम असंतोष राहतो भक्तांनो. म्हणून कोणाची गरज संपली म्हणून त्यांच्यापासून दूर जाऊ नका. नाती जपा, माणसं जपा, कारण पैसा पुन्हा मिळू शकतो, पण तुटलेली माणसं आणि तुटलेला विश्वास पुन्हा मिळवणे खूप कठीण असते. बाळूमामांचा संदेश असा आहे की स्वार्थासाठी नाती जोडू नका, प्रेमासाठी नाती जपा. गरजेत साथ देणारे अनेक असतात, पण गरज संपल्यानंतरही साथ देणारेच खऱ्या अर्थाने आपले असतात. जय बाळूमामा भक्तांनो. मित्रांनो, बाळूमामांच्या शिकवणीतून गरज असताना हात पुढे करणारे खूप असतात मित्रांनो, पण गरज संपल्यानंतरही हात धरून ठेवणारे फार कमी असतात. माणसाची ओळख त्याच्या बोलण्यात नसते, तर तो वेळ बदलल्यानंतरही कसा वागतो यात असते. सुखात सोबत करणाऱ्यांची संख्या मोठी असते, पण दुःखात खांदा देणारे खरे मित्र असतात. मित्रांनो, स्वार्थ संपला की नाते संपणारी माणसे कधीच मन जिंकू शकत नाहीत. ज्यांच्या मनात प्रेम असते त्यांना गरज आणि फायदा दिसत नाही, त्यांना फक्त आपलेपणा दिसतो. भक्तांनो, बाळूमामा भक्तांना सांगतात की अरे माझ्या बाळांनो, कोणासाठी चांगले केले असेल तर त्याची परतफेड अपेक्षा करू नका, लक्षात ठेवा. कारण देव प्रत्येक चांगल्या कर्माचा हिशोब ठेवत असतो. आज कोणीतरी तुमची किंमत करत नसेल तरी निराश होऊ नका, कारण सूर्य उगवल्यावरच त्याचे महत्त्व समजते. जी लोक तुम्हाला गरजेपुरते वापरतात त्याबद्दल मनात राग ठेवू नका. त्यांना त्यांच्या कर्माचे फळ त्या वेळेतच मिळणार आहे, लक्षात ठेवा. देव त्यांना त्यांच्या कर्माचे फळ देईलच. आपण मात्र आपल्या स्वभावातील चांगुलपणा सोडू नये, कारण दुसऱ्यांच्या वागण्याने आपले संस्कार बदलू नयेत. विश्वास हा काचेप्रमाणे असतो, एकदा तुटला की पुन्हा जोडता येतो, पण त्यावरील तडा कायम दिसत नाही भक्तांनो. म्हणून नाती जपताना स्वार्थापेक्षा प्रेमाला जास्त महत्त्व द्या. जी माणसे तुमच्या वाईट काळात तुमच्या सोबत उभी राहिली त्यांना कधीच विसरू नका, कारण त्यांच्यामुळे तुम्ही पुन्हा उभे राहू शकलात. बाळूमामांचा आशीर्वाद नेहमी अशाच लोकांवरती राहतो
जे नाती फायद्यासाठी नाही तर मनापासून जपतात भक्तांनो. बोला बाळूमामांच्या नावानं चांग बरं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग बरं. श्री स्वामी समर्थ. त्याचबरोबर भक्तांनो, बाळूमामांच्या विचारानुसार आणि बाळूमामांच्या संदेशानुसार काही माणसे फक्त त्यांच्या कामासाठी जवळ येतात आणि काम पूर्ण होताच परकी होऊन जातात. अशा लोकांमुळे दुःखी होऊ नका, कारण ते तुमची नाही राहत. लक्षात ठेवा, त्यांच्या स्वार्थाची ओळख करून देतात. बाळूमामा सांगतात की अरे माझ्या बाळांनो, जगात प्रत्येकाला आपली किंमत कळेलच असे नाही, पण देवाला तुमच्या मनाची किंमत नक्की कळते. जेव्हा तुमच्याकडे काही नसते तेव्हा अनेक जण तुमच्याकडे पाठ फिरवतात, पण जेव्हा तुमच्याकडे यश, पैसा आणि मान सन्मान येतो तेव्हा तेच लोक पुन्हा जवळ येतात भक्तांनो. म्हणून माणसांची नाही तर त्यांच्या स्वभावाची ओळख ठेवा. स्वार्थी माणूस नेहमी फायद्याचा विचार करतो, पण प्रेमळ माणूस नेहमी नात्यांचा विचार करतो. पण भक्तांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आपण बाळूमामांच्या संदेशाकडे. ज्यांनी तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहिले आहेत त्यांना कधी विसरू नका, कारण आनंदात टाळ्या वाजवणारे खूप असतात, पण दुःखात अश्रू पुसणारे थोडे फार कमी असतात. वेळ प्रत्येकाची परीक्षा घेत असतो. काही जण वेळेसोबत बदलतात तर काही जण वेळ बदलली तरी आपलेपणा जपतात. लक्षात ठेवा, बाळूमामा म्हणतात नात्यांमध्ये अहंकार आला की अंतर वाढते आणि नम्रता आला की प्रेम वाढते. कोणी तुम्हाला सोडून गेले म्हणून रडू नका भक्तांनो, कारण देव कधी कधी चुकीच्या माणसांना दूर करून योग्य माणसांना तुमच्या आयुष्यात आणत असतो. ज्याच्या मनात देव असतो त्यांना कोणाकडून अपेक्षा नसते, कारण त्यांचा विश्वास माणसांपेक्षा देवाच्या कृपेवर जास्त असतो. म्हणून कोण जवळ आले कोण दूर गेले याचा जास्त विचार करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, मन स्वच्छ ठेवा आणि बाळूमामांच्या चरणी श्रद्धा ठेवा भक्तांनो. वेळ गेल्यावर स्वार्थी लोक विसरले जातात, पण प्रेमाने नाती जपणारी माणसे नेहमी लोकांच्या हृदयात जिवंत राहतात. गरज संपली म्हणून नाती तोडू नका, कारण उद्या पुन्हा गरज पडू शकते. पण प्रेमाने जपलेली माणसं आयुष्यभर साथ देतात. बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं. मित्रांनो, भक्तांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असला तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. श्री स्वामी समर्थ.